नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। 2014 हे वर्ष नरेंद्र दामोदर दास मोदी या जादूगाराचं होतं. देशात मोदी नावाचं वादळ नव्हे, सुनामी आली होती. आणि यात बाकी सगळ्यांची दाणादाण उडाली. निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं तेव्हा सामना नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असेल असं चित्र रंगवलं गेलं. पण हे साफ खोटं ठरलं. निकाल तर नंतरची गोष्ट. प्रचार सभेतच मोदींसमोर राहुलनी हार मानली होती. इतना बड़ा देश क्या कोई एक के दिमाग से चल सकता है क्या? ये देश तो चलेगा 125 करोड़ देशवासियों के दिमाग से. ये देश चलेगा 125 करोड़ देशवासियों की इच्छा से. ये देश आगे बढ़ेगा 125 करोड़ देशवासियों के कदम से चलेगा. तब जाकर के देश का भला हो. मोदींचा विजय ऐतिहासिक होता. तब्बल 30 वर्षांनंतर आघाडीचं राजकारण मोदींनी मोडून काढलं होतं. वर्षानुवर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला हादरा दिला होता. मुजोर झालेल्या प्रादेशिक पक्षांना वेसण घातलं होतं. परिश्रम करने की मेरी जो प्रतिबद्धता है, परिश्रम करने की मेरी जो पराकाष्ठा है, इसमें इस देश में किसी को शक है क्या? किसी को शक है क्या? हम तो मजदूर नंबर 1 है भाई. आने वाले 60 महीने इस देश को मेरे जैसा मजदूर नहीं मिलेगा भाइयों. या गंगेनं मोदींना भरभरून दान दिलं. वाराणसीतली प्रतिष्ठेची लढाई मोदींनी जिंकलीच, पण उत्तर प्रदेशमधल्या सर्वच पक्षांना अक्षरशः ठोकून काढलं. मुख्यमंत्री होण्यासाठीच गुजरात विधानसभेत मोदींनी पहिल्यांदा पाऊल टाकलं होतं. आणि आता संसदेत पहिल्यांदा पाऊल टाकत होते ते पंतप्रधान होण्यासाठीच. भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर संसदेच्या सभागृहात मोदींनी केलेलं भाषण हे त्यांच्या प्रचार सभेतल्या भाषणापेक्षा पूर्णपणे वेगळं ठरलं. जैसे भारत मेरी मां है. निवडणुकीत घणाघाती हल्ला करणारे मोदी भावनावश झालेले अख्ख्या देशानं पाहिले. भाजपा भी मेरी मां है. और इसलिए बेटा कभी मां पे कृपा नहीं कर सकता. बेटा सिर्फ समर्पित भाव से मां की सेवा करता है. प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळेपण दाखवणं ही मोदींची खासियत. म्हणूनच शपथविधीसाठी नवाज शरीफ यांच्यासोबत सार्क देशाच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण देत त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. शेजारच्या देशांसोबत भारताचे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं मोदींनी ठोस पावलं टाकायला सुरुवात केली. नेपाळ, भूतान या शेजारच्या देशांना भेट देऊन भारत त्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा मोदींनी दिला.
पंतप्रधानांचा परदेश दौरा हा ग्लॅमरस असू शकतो हे मोदींनी दाखवून दिलं. मोदींचा जपान दौरा रंगीबेरंगी होता. चीनच्या अध्यक्षांचं स्वागत मोदींनी दिल्लीऐवजी अहमदाबादमध्ये केलं. पण साबरमतीच्या काठावर शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी झोके घेत असताना लडाखमध्ये मात्र चीनी सैनिकांनी घुसखोरी केली. मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा इथे पहिल्यांदा कस लागला. पण साऱ्या जगाला उत्सुकता होती ती मोदींच्या अमेरिका भेटीची. अमेरिका भेट अविस्मरणीय करण्यासाठी टीम मोदी कामाला लागली. एखाद्या रॉकस्टार सारखे मोदी अमेरिकेत उतरले. न्यूयॉर्क मधल्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधलं मोदींचं भाषण अविस्मरणीय ठरलं. हमारे नौजवान माउस को घुमाते हैं, सारी दुनिया को डुलाते हैं. भारत में अभी चुनाव हुए. आप में से बहुत लोग होंगे जिनको चुनाव में मतदान करने का सौभाग्य नहीं मिला होगा, लेकिन आप सभी होंगे जिस दिन नतीजे आए होंगे आप सोए नहीं होंगे. यहां एक भी व्यक्ति ऐसा नहीं होगा जो उस रात सोया पाया. और जितना जश्न हिंदुस्तान मना रहा था, उससे भी कई गुना ज्यादा जश्न दुनिया भर में फैला हुआ भारतीय समाज मना रहा था. मोदी ओबामा भेट हा मोदींच्या अमेरिका वारीचा कळस अध्याय होता. केम छो मोदी या शब्दात ओबामांनी मोदींचं स्वागत केलं. मोदी ओबामांमधले हे संबंध नंतर अधिक दृढ होत गेले. मोदींनी प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ओबामांना निमंत्रण दिलंय. अमेरिकेशी असलेले भारताचे संबंध अधिक घट्ट करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल मानलं जातंय. प्रत्येक कार्यक्रमात एक संस्मरणीय घोषणा करण्याची मोदींची हतोटी आहे. लाल किल्ल्यावरून बोलताना त्यांनी देशातल्या अस्वच्छतेविरोधात आंदोलन सुरू केलं. मैं शपथ लेता हूं कि मैं स्वयं स्वच्छता के प्रति सजग रहूंगा और उसके लिए समय दूंगा. गांधी जयंतीच्या दिवशी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आणि खेळाडू, उद्योगपती, बॉलिवूड स्टार्सनाही या मोहिमेत सहभागी करून घेतलं. যদি তোর ডাক শুনি কেউ না আসে তবে একলা চলো রে. आपके जीवन में किसका सबसे अधिक योगदान रहा है? आपके अनुभवों का या आपके शिक्षकों का? अनुभव यह सबसे बड़ा शिक्षक है, ऐसा कहा जाता है. विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या मोदी सरांनी सहकारी मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही शिस्तीचे नियम घालून दिले. टीचर का काम होता है उसकी अच्छाइयों को समझना. पण भाजपची सत्ता आल्यानं आता हिंदुत्वाचा गजर घुमणार असं वाटणाऱ्या काही वाचाळ नेत्यांनी नसती विधानं करायला सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदेच्या घर वापसी कार्यक्रमामुळे विरोधकांनी संसद डोक्यावर घेतली. पण एरवी बोलणाऱ्या पंतप्रधानांनी यावेळी मात्र गप्प बसणं पसंत केलं. लोकांना विकासाचं आणि अच्छे दिन येणार असं स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा खरा अजेंडा वेगळाच असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला. आता या आरोपांना उत्तर देऊन विकासाचं स्वप्न मोदी पूर्ण करणार का हे येणाऱ्या वर्षात कळेल. पण वाद काहीही असले तरी 2014 हे वर्ष मात्र मोदींचंच होतं.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्येही मोदींचा चेहरा दिसला. मोदींनी हरियाणा आणि झारखंड या 2 राज्यात भाजपची एक हाती सत्ता आणली. महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसवला, शिवसेनेला नमवलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला धोबीपछाड केलं. जम्मू काश्मीरमध्येही जागा दुपटीनं वाढवल्या आणि सर्वात जास्त मतांची टक्केवारीही मिळवली. 2014चे निर्विवाद नायक नरेंद्र मोदी असले तरी ते सुपरहिट होण्यात एका व्यक्तीनं महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती व्यक्ती म्हणजे अमित शहा. बटन सही जगह पे दबाओगे तो जिन्होंने ये काम किया है उनको अपनी जगह बनाओ. 2014च्या वर्षात कमालीची उत्सुकता, जोरदार टीका आणि अभूतपूर्व यश या सगळ्यांचा धनी ठरलेला चेहरा म्हणजे अमित शहा. हे वर्ष सुरू होत होतं तेव्हा अमित शहांची कोणाला फारशी ओळख नव्हती. गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री, नरेंद्र मोदींचे विश्वासू, भाजप यूपीचे प्रभारी आणि सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातले आरोपी म्हणून ते काही जणांना ठाऊक होते. पण लोकसभेच्या निकालांनंतर अमित शहांबद्दल पुनर्विचार करणं सगळ्यांनाच भाग पडलं. भाजपने उत्तर प्रदेशात 80 पैकी तब्बल 71 जागा जिंकल्या आणि हे शक्य झालं अमित शहांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि अभ्यासपूर्वक तयार केलेल्या रणनीतीमुळे. आणि इथून पुढे अमित शहांच्या नावाचा जय जयकार सुरू झाला. भाजपचं सरकार आलं, त्यावेळचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग सरकारमध्ये सामील झाले आणि अमित शहा त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. अमित शहांना अध्यक्ष बनवणं हा नरेंद्र मोदींचा पक्ष ताब्यात घेण्याचा डाव आहे अशी टीका आणि कुजबूज पक्षातल्या विरोधकांनी आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांनीही केली. पण त्यानंतरच्या निवडणुकांनी दाखवून दिलं की आजकालच्या निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी एकहाती करून दाखवण्यात अमित शहा वाकबगार आहेत. लोकसभेनंतर भाजपसमोर आव्हान होतं ते महाराष्ट्र विधानसभेचं. शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर आता भाजपचं काय होणार हा प्रश्न होता. अमित शहांनी मग ही जबाबदारी स्वतःच्या हाती घेतली. और मुझे मालूम है कि आप लोगों के मन में क्या है. पूर्ण बहुमत मिळालं नसलं तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी अमित शहांनी पहिल्यांदाच भाजपचा नेता बसवला. हरियाणा तर भाजपने एक हाती जिंकलं. वर्षाअखेर झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही चांगलं यश मिळवलं. प्रत्येक निवडणुकीसरशी शहांचा आत्मविश्वास वाढत गेला. या दरम्यानच त्यांनी 2016 साली होणाऱ्या बंगाल विधानसभा निवडणुकांची तुतारी फुंकली. थेट कोलकात्यात जाऊन त्यांनी ममतांना ललकारलं. एकीकडे शहांचा अश्वमेध एक एक राज्य पादाक्रांत करत असताना त्यांना कठोर टीकेलाही तोंड द्यावं लागलं. मोदी विकासाचा अजेंडा राबवत असले तरी संघ परिवाराचा खरा अजेंडा हा आक्रमक हिंदुत्वाचा आहे आणि अमित शहा तो रेटत आहेत असे आरोप विरोधकांनी केले. आधी लव जिहाद आणि नंतर धर्मांतराच्या मुद्द्यावर शहांना स्पष्टीकरण द्यावी लागली. जहां तक धर्मांतरण का सवाल है, हमारे पार्लियामेंट्री अफेयर्स मिनिस्टर श्री वेंकैया नायडू ने पार्लियामेंट में स्टेटमेंट किया है कि सरकार जबरन धर्मांतरण पर रोक लगाने के लिए कानून लाने के लिए तैयार है. सो कॉल्ड सेक्युलर पार्टियों ने अब कॉल लेना है कि वो लोग जबरन धर्मांतरण देश में रोकना चाहते या नहीं चाहते. अगदी 1.5 वर्षांपूर्वी गलित गात्र वाटणाऱ्या भाजपला तारलं ते मोदींच्या लाटेने. पण लाट फार काळ टिकत नाही याचं भान अमित शहांना आहे. म्हणूनच त्यांनी ऑनलाईन पक्ष नोंदणीसारख्या कल्पक योजना पुढे आणल्या आणि पाहता पाहता पक्ष सदस्यांच्या संख्येने कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. तरुण, अभ्यासू, सुसंस्कृत आणि स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्राला लाभला. पण देवेंद्र यांचा हा मार्ग सोपा नव्हता. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र भाजपचा चेहरा कोण याची चर्चा रंगली. लोकसभेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोदी लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रही काबीज करू अशी खात्री भाजपला होती. पण मुख्यमंत्री कोण हा तिढा मात्र सुटला नव्हता. महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है. वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस. नागपूरमधल्या प्रचार सभेत खुद्द मोदींनीच देवेंद्र यांची पाठ थोपटली आणि याचं उत्तर मिळालं. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा निवडणुकीत गाजली. पण नितीन गडकरींच्या समर्थकांनीही केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. खडसेंनीही रान पेटवलं. पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उत्सुक होते. पण फडणवीस मात्र शांत होते आणि अखेर मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. वादापासून कायम दूर राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांची नवी इनिंग मात्र वादानच सुरू झाली. राष्ट्रवादी सोबत सोयरीक करणार नाही असं ठणकावून सांगणाऱ्या फडणवीसांनी त्याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. अभूतपूर्व गोंधळात आवाजी मतदानानं त्यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, पण लोकांचा विश्वास गमावला अशी टीका विरोधकांनी केली. तारेवरची कसरत करत त्यांनी नंतर सेनेला सरकारमध्ये घेतलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7,000 कोटींचं पॅकेज, गारपीटग्रस्तांना भरीव मदत, केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडणं, विदर्भासाठी अनेक योजनांची घोषणा, नागपूरमध्ये राज्यातल्या पहिल्या IIMची घोषणा, 22 शहरांच्या विकास आराखड्याला मंजुरी, मराठा आरक्षणासह 11 विधेयकं मंजूर करणं, ACBच्या सर्व चौकशींना मंजुरी देणं असे अनेक निर्णय फडणवीसांनी पहिल्या 2 महिन्यांच्या आत घेतले. पण निवडणुकीपूर्वी दिलेलं LBT रद्द करण्याचं आणि टोलमुक्तीचं आश्वासन मात्र त्यांना पाळता आलं नाही. मुंबईच्या समितीवरून झालेला वाद, इंदू मिलचा प्रलंबित प्रश्न, मुस्लिम आरक्षणाला मंजुरी न मिळणं, धनगर आरक्षणाचं न पाळलेलं आश्वासन असे अनेक मुद्दे आता त्यांना 2015 साली सोडवावे लागणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारची खऱ्या अर्थानं कसोटी लागली ती नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये. पण काँग्रेस राष्ट्रवादीमधली दुफळी हेरत मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत विरोधी बाग कमजोर ठेवला. भल्या मोठ्या आर्थिक तरतुदींच्या घोषणांचा पाऊसच नव्या सरकारनं या अधिवेशनामध्ये पाडला. पण आता 2015च्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पैशाचं सोंग या सरकारनं कुठून आणलं याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरू देणार नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे पालवे यांनी. माझ्या पित्याचं सगळं स्वप्न मी पूर्ण करणार. गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर दुःख विसरून पंकजांनी त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये त्यांना स्थान मिळालं. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पंकजा लोकांपर्यंत पोहोचल्या. तुमच्या आशीर्वादाने घरात बसून लढण्यापेक्षा मैदानात उतरून लढण्याची शपथ खाल्ली. आपल्या आवेशपूर्ण भाषणानं त्यांनी मुंडे समर्थकांमध्ये एक नवा जोश निर्माण केला. माझ्या यशाचे तुम्ही खरे शिलेदार आहात. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतही पंकजांचं नाव चर्चेत आलं. मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की. अखेर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्या ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण मंत्री बनल्या. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचं काय होईल याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत दिलं. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये विराजमान होत नाही
तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. लोकसभेत शिवसेनेचे कधी नव्हे ते 18 खासदार निवडून आले. त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मिशन 151 ची घोषणा करून भाजपसोबत नवयुद्ध छेडलं. जर आव्हान देणार असेल तर मी मुख्यमंत्रीपद मिळवूनच दाखवेन आणि ते माझ्या मस्तीत नव्हे तर जनता जनार्दनाच्या कृपेने. भाजप आणि शिवसेनेतला वाद चिघळला आणि 25 वर्षांची युती तुटली. यानंतर पेटून उठलेल्या उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवरच शरसंधान केलं. शिवसेनेला विजयी का करा, कारण आता संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले. जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला. विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसरा सगळ्यात मोठा पक्ष ठरला. पण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली. आता पुढे काय करावं यावरून उद्धव ठाकरे अनेक दिवस द्विधा मनस्थितीत होते. आधी विरोधी पक्षात बसलेली सेना महिन्याभरातच सत्तेत शिरली. पण या सगळ्या गोंधळात 2014च्या सुरुवातीला एक खमक्या नेता अशी उद्धव यांची असलेली प्रतिमा वर्ष सरता सरता गोंधळलेला नेता अशी झाली. जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्धव यांचे बंधू राज ठाकरे यांचा प्रभाव 2014 साली पुरता नेस्तनाबूत झाला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी जुन्याच टोलच्या मुद्द्याला फोडणी द्यायचा प्रयत्न केला. कुठेही महाराष्ट्रामध्ये फिरताना तुम्ही कुठेही टोल भरायचा नाही, रांगा लागल्या तरी चालतील. गेल्या वेळी एक्स फॅक्टर ठरलेल्या मनसेचा विधानसभेत एकच आमदार निवडून आला. सालच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळालं ते हैदराबादेतल्या मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाला. ओवैसी यांच्या MIM या पक्षाचा एक आमदार मराठवाड्यातून तर दुसरा आमदार मुंबईतून निवडून आला. कट्टर विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या MIMचं महाराष्ट्रातलं हे यश सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहे.